तर नमस्कार मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या कमेंट आलते की दादा आमच्याकडे 3-4 सर्वे नंबर मध्ये आमच्याकडे शेती आहे, डिवाइड केलेली शेती आहे, कारण वेगवेगळ्या सर्वे नंबर मध्ये शेती आहे. तर काही आमचं जे काही जास्त जनावर सर्वे किंवा ज्या सर्वेवर जास्त शेती आहे त्याच्यावर बोरवेल नाहीये, आणि आमच्याकडे ज्या ठिकाणी कमी शेती आहे त्या ठिकाणी बोरवेल आहे. मग जास्त जर असेल समजा शेती 5 एकरच्या पुढे शेती आहे एखाद्या सर्वे नंबरवर आणि त्यावरती बोर नाहीये, तर त्यावरती आम्ही फॉर्म भरू शकतो का? जर भरू शकत असेल तर कसा भरायचा, असं त्याविषयी कमेंट आलत्या. तर आपण त्याविषयी आता डिटेलमध्ये थोडं बघूयात की नेमकं तुमच्या जर एखाद्या सर्वे नंबरवरती जास्त शेती आहे परंतु त्यामध्ये बोरवेल किंवा विहीर नाही तर त्यासाठी काय करावं लागेल असं बघूयात. कारण काय होतंय, भरपूर साऱ्या ठिकाणी शेतामध्ये आपल्या डिवाइड केलेलं असतं. काही सर्वे नंबर दुसरीकडे असतो, काही आता समजा सर्वे नंबर 1, 2, 3, 4 असे जर सर्वे नंबर असतील, सर्वे नंबर 1 मध्ये तुमचं बोरवेल असतं परंतु त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये शेती असते, आणि सर्वे नंबर 2 किंवा 3 वर जास्त शेती असते परंतु त्या ठिकाणी बोरवेल विहीर हे लावलेलं नसतंय. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय पर्याय करता येईल, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता का? जर फॉर्म भरला तर तुम्हाला सोलर 3 HP भेटेल का 37 HP भेटेल, असं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. तर त्याविषयी थोडं अपडेट आपण बघूयात. जर तुमच्याकडे ज्या सर्वे नंबरवरती जास्त शेती आहे तर तुम्हाला काय करायचं, फॉर्म भरते वेळेस त्याच सर्वे नंबरवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुमचं सोलर हे जास्त HPचं येईल. म्हणजे तुमचं जर समजा 2.5 एकरच्या आज जर शेती असेल तर तुम्हाला 3 HPच भेटणार आहे, आणि 2.5 एकरच्या जास्त गेलं तर 5 HP भेटेल, आणि 5 एकरच्या जर जास्त तुमचं त्या ठिकाणी क्षेत्र गेलं तर 7.5 HP सोलर भेटणार आहे. म्हणून तुम्हाला सोलरचा फॉर्म भरते वेळेस काय करायचंय की जास्त ज्या ठिकाणी शेती आहे, ज्या सर्वे नंबरवरती जास्त शेती आहे त्या सर्वे नंबरवर फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त HPचं सोलर येईल. कारण जास्त HPचं सोलर असलं का त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पॉवर पण देईल आणि तुमचं प्रेशर जास्त असल्या कारणामुळे शेती ही विजनाखाली येईल. परंतु 7.5 HPचं सोलर घेण्यासाठी ज्या एखाद्या जर सर्वे नंबरवरती शेतीच नसेल, कमी शेती असेल तर काय करायचं, कारण तुम्हाला काय करायचं, फॉर्म भरती वेळेस गडबड करायची नाहीये. जर त्या ठिकाणी तुमचं जर बोरवेल नसेल त्या ह्याच्यावरती शेतीवरती तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा बोरवेल लावून घ्यायचं आहे. एक साधारणपणे 20 ते 21 दिवसामध्ये तलाठीकडे गेल्यानंतर तुमचा बोरवेल हा त्या ठिकाणी लागला जातो. म्हणून तुम्हाला आधी काय करायचं, आधी बोरवेल लावून घ्यायचा आहे. बोरवेल लावल्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काही शेतकरी काय करतात, आधी फॉर्म भरतात नंतर बोरवेल लावायला प्रोसेस करतात. मग त्या ठिकाणी तुम्हाला एक तर फॉर्म तुमचा बाद होतो किंवा त्या ठिकाणी रिअपलोड डॉक्युमेंटला येतो, आणि रिअपलोड डॉक्युमेंटला आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस टाकता तिथं 7/12 वगैरे टाकता, परंतु तुमचं काय होतं, ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस सर्वे नंबर टाकलेला असते आणि ऑनलाईनला तुम्हाला बोरवेल तिथं दाखवत नाही. त्यामुळे असे प्रॉब्लेम भरपूर निर्माण होते. त्यामुळे आताच 15 ते 20 दिवसाचा टाइम लागू द्या. बोरवेल तुम्ही पहिल्यांदा 7/12 लावून घ्या आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरा, आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुमच्या ज्या शेतकऱ्याच्या किंवा ज्या सर्वे नंबरवर जास्तीत जास्त शेती आहे त्यावरच फॉर्म भरण्याचं जास्त तर प्राधान्य द्या, जेणेकरून तुम्हाला जास्त HPचं सोलर भेटेल. मग 3 HP घेण्यापेक्षा तुम्ही 7.5 HPचं घ्या, कारण ते जास्त प्रेशर मारेल आणि तुमचं सर्व शेती ही भिजनाखाली येईल. परत तुम्हाला फॉर्म वगैरे भरण्याची गरज नाही किंवा पळापळी करण्याची गरज नाहीये. जर आणखीन काही कमेंट असतील तुमच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याविषयी देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.